संघ आघाडीची जोडी पाठवली तर चालेल आणि पळसपे संघ टीम रेडी स्क्वॉड त्यांचा आलाय। आज भरपूर ठिकाणी नाईट्स मॅचेस असल्यामुळे काही संघांना ॲडजस्टमेंट असते आणि ते काही संघ समजून घेतात ना, ही खूप मोठी गोष्ट आहे। तर नक्कीच जे लॉट्स प्रमाणे काही ठिकाणी ॲडजस्टमेंट असते। सिद्धांत म्हात्रे यांना आपण जरूर पाहतो, पळसपे संघ दाखल झालाय, त्यांचं वेलकम करूया। चला मॅच ऑन करा, सामना सुरू करा। यस, आपण वळूया, आदित्य जॉईंट होतील, सन्मानाकडे आम्ही जरूर वळणार आहोत। तर नक्कीच पळसपे संघ आज डे मध्ये सुद्धा 3 ठिकाणी खेळलेत आणि चौथा सामना म्हटला तर जरूर थोडी धावपळ असते आणि सन्मान करतो, वेळ आहे आमच्याकडे। सन्मान आमचे मान्यवर बुधाजी चौधरी साहेब, गाडेश्वरचे पोलीस पाटील यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा। आमचे आयोजक साहिल पाटील यांचे शुभ हस्ते इथे सन्मान होईल। पुढचे आमचे अतिथी मान्यवर किरण नुमना साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा। अतिथी देवभाव पाहुण्यांचा इथे आदरातिथ्य सन्मान केला जातो, त्या सर्व पाहुण्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो। वाजे गावातील ग्रामस्थ जर आपण उपस्थित असाल तर मी आपल्याला विनंती करेन आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हा। वाजे गावचे ग्रामस्थ दामणीचे उद्योजक मनोहरजी भस्मा साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा। या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह। मॅच ऑन आहे, वळूया आपण मॅच कडे। ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत आणि रोडपाली संघ आणि जितेला विनंती करतो आपल्याला रिपोर्टिंग करायचं। यस, कंटिन्यू। वाजेगावचे आणखीन एक आमचे युवा समालोचक आदित्य यांना आपण ऐकणार आहोत, धन्यवाद। एक सन्मान आपण आणखीन एक करूया, काना भगत साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल। मॅच ऑन आहे, 4 षटका आदित्य 20 मिनिटं, टायमर ऑन आणि आमचे स्कोरर मित्र टायमर त्यांनी ऑन केलं। अनिश आम्हाला इन्फॉर्मेशन देईल, 4 ओव्हर 20 मिनिटाचा टायमिंग असेल आणि इथे थोडा लक्ष केंद्रित करूया, धन्यवाद। तर नक्कीच दोन संघांमध्ये वल्लाट लढत आपल्याला पाहायला मिळेल। एका बद्दल असणारे उसाटणे, एका बद्दल आपल्याला पाहायला मिळते पळसपे संघ थोडासा उशीर पाहायला मिळेल। 9:44 मिनिटं आपल्याला पाहायला मिळतील। तर टायमर ऑन होईल, जसा पहिला चेंडू पडेल तसा मात्र टायमर ऑन होईल। 4 षटक आपल्याला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील। 5 षटकांचा सामना असणार आहे इथे, मात्र कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक फेकावे लागतील, नाहीतर आपला एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल। तर चला स्पीडअप करा पळसपे संघ, मित्रांनो मदत करा। तर पंचांचा ग्रीन सिग्नल, 3, 2, 1 मॅचला होईल सुरुवात। सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते, अजय भंडारी आणि धनंजय हिलाल अशी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते। आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जरूर पाहायला मिळतो आपल्याला, राजू ठाणगे पहिला चेंडू घेऊन। इथे मात्र पहिला चेंडू जरूर हवेत खेळला होता, गॅप मध्ये चेंडू तिथं जरूर ढकललाय, चेंडू थांबणार नाहीये, हा बॉल जाणार दन 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 करत सीमा पार चौकार। अजय भंडारीच्या बॅट मधून आलेला पहिल्याच चेंडूवर चौकार जरूर पाहायला मिळतोय। राजू ठाणगेवर पहिल्या चेंडूवर आक्रमण, पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार। चांगल्या चेंडूची सांगता तिथे जरूर पाहायला मिळते, लाऊड अपील जरूर केली होती, तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल। निर्धाव बॉलची सांगता, 2 चेंडूंचा खेळ समाप्त, धावसंख्या 4। पुन्हा एकदा असणार गोलंदाज राजू ठाणगे तयार। इथे मात्र अजून एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, अजून एक सुरेख बॉल तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला, तिथे मात्र खराब पैकी जरूर पाहायला मिळेल। तत्पूर्वी धाव चोरण्याचा प्रयत्न तिथे मात्र सक्सेसफुल ठरत असताना जरूर पाहायला मिळेल। पंचांचा इशारा, 22च्या स्वरूपात धाव मिळेल 1 आणि एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलकावर। 5 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील। जवळून इथे मात्र धाव चोरत असताना आपण 2 फलंदाजांना पाहू,
तर मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार धनंजय हिलाल. धड डाकट फलंदाज, भन्नाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज उसाटणे टीम पाहिली तर एक बलाढ्य संघ म्हणून ओळख. आणि त्याच समोर पलसपे संघाचा जर विचार केला कोणत्याही संघा पुढे खेळण्याचा त्यांच्या आपल्याला मनोबल पाहायला मिळतं कमालीच्या. तिथे मात्र क्रिकेट दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा असणार जरूर पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. हाही चेंडू येणार निर्धाव. सुरेख गोलंदाजी राजू टांगेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, त्यानंतर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने जरूर चेंडू केलाय, जमिनीला गरलंगत. तिथे मात्र चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर मिळेल सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावर 6 रन ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. इथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी आपल्याला राजू टांगेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. तर काळूराम पाटील साहेब वाजे यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. स्पर्धेसाठी आदित्य आपल्याला ज्यांनी 4 कूलर स्पॉन्सर केलेत बघा. थर्डमॅनला चेंडू गेला, मिसफील्ड झाली आणि ती संधी जरूर मिळाली. तर 4 कूलरचे आमचे पुरस्कर्ते काळूराम पाटील, दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचं धन्यवाद देतो. आणि उसाटण्याच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक हितेंद्रदादा पाटील यांचे हितेंद्रदादा मडवी आणि योगेशदादा मडवी आपण ज्यांचं योगदान पाहतो आणि आज त्यांचा संघ खेळतोय. हितेंद्रदादा मडवी यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. धन्यवाद. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. चांगली लढत पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावफलकावर 9 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9 जरूर आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी देऊ आपण डीजे ला चान्स. डीजे सौरभ. तर नक्कीच 3 स्टार बाजी उद्या इन ऍक्शन पाहायला मिळेल. उद्या धमाल होणार. मंगलमूर्ती बाजी संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका गावातील 2 संघ उद्या जरूर आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र उद्या पब्लिक का पाहायला मिळेल. वाजे गाव मात्र उतरून आपल्याला इथे पाहायला मिळेल. पूर्ण गाव क्रिकेटवर असणारं प्रेम पूर्ण गावातून आपण पाहिले. तर कल्पेश पाटील ज्यांच्याकडून या स्पर्धेला 4 कूलर वाजेपूरचे आमचे सन्मान्य पाहुणे यांच्या बॅनर हिट साठी प्राइज झाले. WWCPL चा जे लोगो साठी ज्यांची खूप मेहनत असते आणि त्यांच्याकडून बॅनर हिट साठी प्राइज सुद्धा आले. धन्यवाद. हा चेंडू निर्धाव जरूर आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता होत असताना इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गच असताना राहुल बाईकरला आपण भाऊ गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. दुसरा बॉल घेऊन असणार तयार. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला तिथे पाहायला मिळेल धनंजय हिलाल. पुन्हा एकदा चांगला फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. गॅप मध्ये चेंडू जरूर आहे. तिथे मात्र चेंडूची अडवणी होईल. तत्पूर्वी या चेंडूवर धावा मिळतील 2 आणि 2 धावेनी शिर. धावफलक पुढे जाईल 11 धावा धावफलकावर. 11 रन्स ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी जरूर ठरते. पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकात चौकार आला होता, त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राजू टांगेच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र राहुल बाईकर चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना जखडून ठेवतोय. मोठे फटके येतील का? धावांचा उच्चांक गाठावा लागेल. इथे मात्र फटका सजवलाय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. येतोय षटकार. या षटकारानिशीर धावसंख्या 17. 17चा खतरा कोणावर होणार? तिथे मात्र हा चेंडू 1 बाउन्स आउट दी रोफ जाणार सीमा पार. चौकार.
तर दोन्ही संघांच्या इथे मात्र खेळाडूंना कॅश प्राइज असणार आहे. दिनेश दादा मसने एक वाजे गावातील दानशूर व्यक्तिमत्व, 3 चौकार 3 षटकार लगावले तर 1000. इथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज राहुल तयार. राहुलवर आक्रमण केलंय. इथे मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि सरळ हा चेंडू जाणार ब्लॅक स्क्रीनला धडकेल चेंडू. सीमा पार येतोय अंपायरचा इशारा. अजून एक येतोय अजयच्या बॅट मधून षटकार. तिथे सन्माननीय पाहुण्यांचं आगमन होणार आहे. मुंबई हायकोर्टचे ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर साहेब यांचं काही वेळातच इथे आगमन होईल. चला लॉर्ड्स प्रमाणे जे संघ खेळणार आहेत ना त्या संघांना विनंती करतो आपल्याला रिपोर्टिंग करायचं. यस आदित्य. तर अत्यंत महत्वाचं काम होतं म्हणून मनोहर पाटील निघून गेले होते आणि अखेर ते जॉईन झालेत. धन्यवाद देऊया. चला मॅच कडे वळूया. धनंजयच्या बॅट मधून इथे मात्र कमालीची फटकेबाजी जरूर पाहायला मिळते. राहुल बैकरवर आक्रमण आणि आक्रमण. पुन्हा एकदा लेट कटची नजाकत जरूर पाहायला मिळते. गॅप मध्ये चेंडू एक्झिटिव्ह झालाय. हाही चेंडू जाणार सीमा पार. येतोय चौकार. तीस धावा फलकावर कमालीची फटकेबाजी आपल्याला धनंजयच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. एक 30 धावा फलकावर इथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केलेत पलसपेच्या गोलंदाजांवर. काही कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चारी बाजूला फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमालीची इथे मात्र आपल्याला ओपनिंग ब्लास्टिंग फलंदाजी पाहायला मिळाली धनंजयच्या बॅट मधून. सुरेख फटकेबाजी. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राजू ठाणगे. पहिलं षटक कमालीचं अतळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या फक्त. 8 धावा खर्च केल्या होत्या फक्त. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र डेंजर एंड. डिरेक्ट हिट आणि काम बनून जाईल. फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागत असताना पहिला हादरा उसाटणे टीम. महेश पाटील आहेत पळसपे संघाचे बिग सपोर्टर. आणि जेव्हा पळसपे संघ बॅटिंग करेल त्यांना 3 षटकारांसाठी आपण पाहते महेश पाटील पळसपे यांच्याकडून 5000चं कॅश प्राइज मिळणार आहे. आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना पळसपे संघाचे पाठीराखीय मयूर ठाकूर यांना आपण इथे पाहतो. आणि पुढचा सामना असेल रोडपाली आणि जीते संघ यांना आपण पाहणार आहोत. मोरिया DJ सतीश यांना आपण पाहतो. सौरभ सुद्धा. तर नक्कीच काही वेळातच सन्माननीय पाहुणे मुंबई हायकोर्टचे ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर साहेब आणि सिनियर PI नवी मुंबई हिवाळे साहेबांचं काही वेळातच इथे आगमन होणार आहे. यस वळूया मॅचकडे. आदित्यना आपण ऐकूया आणि ऐकूया मनोहर यांना. धन्यवाद. तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत डोपरी मैदानात जरूर दाखल झाला. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहूया. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलं. तिथे मात्र चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येईल. हा चेंडू जाणार सीमा पार. आउट दी रोफ. येतोय अजून एक दर्जेदार षटकार. याच दरम्यान दत्तात्रय पाटील त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. माऊली बिल्डर्सचे प्रोप्रायटर SK बिल्डर्स. तर त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू यायचे आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. जॉईंट होतील आदित्य. हा बॉल असणार वाईड आणि वाईड निश्चित धाव फलक पुढे सरसावेल.
38 धावा द फलकावर, 38 रन ऑन बोर्ड. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फलंदाजीचा तिथे मात्र मारा करत असताना धनंजय हिलालच्या माध्यमातून इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उंचवर जरूर गेलाय. स्वतः मात्र गोलंदाज असणार, चेंडू खाली, तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. पहिला दुसरा धक्का लागत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल उसाटणे टीमला. फलंदाज बाद. तर याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वच सन्मान चिन्ह त्यांच्याकडून पुरस्कृत झाले, तर मी विनंती करेन अमय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे अनिल बालाराम पाटील साहेब त्यांच्या त्यानंतर निश्चितच कल्पेश पाटील वाजेपूर त्यांच्या माध्यमातून आम्हाला 4 एअर कूलर पुरस्कृत झाले. तर कल्पेश दादांना मी विनंती करेन यायचे आपण. अमय शेठ पाटील त्यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचं सुद्धा मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही करते. नेहमीच प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये त्यांचा आर्ट आपण पाहिला, तर त्यांच्या बॅनर हिटसाठी 500चा कॅश प्राइज आहे. त्यांचा बॅनर असणार आहे. गोलंदाज तयार आदित्य. चांगली गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू येणार निर्धाव आणि या चेंडूने शिरधाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 38 धावा धावफलकावर. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 38 धावा धावफलकावर. दव्या पण तत्पूर्वी डीजेला चान्स. पुन्हा एकदा डीजे सौरभ. सो मच. तर थोड्याच वेळामध्ये सिनियर PI नवी मुंबई हिवाळे साहेब यांचे इथे आगमन होणार आणि मुंबई हायकोर्टचे ॲडव्होकेट श्री निवास क्षीरसागर साहेब थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होईल. तर पिंटू शेठ पाटील त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती. सर्व पाहुण्यांचे स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सामना चुरशीचा आहे. एका बाजूला उसाटणे संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा मोरया पळसपे संघाला आपण पाहते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येईल रमेश पाटील. स्ट्राईकला फलंदाज तिथे आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत डोपरी. एक 8 हिटर फलंदाज म्हणून ओळख. मोठे चौकार षटकारासाठी या ओळखला जाणारा खेळाडू. इथे मात्र मोठे फटके पाहायला मिळतील का? कमबॅक झालाय पलसपे संघाचा. 38 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज रमेश तयार. पहिला चेंडू येऊन असणार तयार. चांगल्या बॉलची सांगता तिथे होत असताना जरूर पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता, वेगवान चेंडूची सांगता केली आहे. प्रत्येक चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी आमचे सन्माननीय दिनेश गणपत मसने यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर दोन्ही टीमच्या खेळाडूंसाठी असणारी ही संधी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पहिला चेंडू जरूर निर्धाव फेकलाय. वेगवान चेंडूची सांगता केली होती. अनिकेत डोपरी शांत बसेल का? मोठा फटका खेळेल का? ते मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. तिथे मात्र फलंदाजाला स्तब्ध करून ठेवलंय. हाही चेंडू येणार निर्धाव. कमालीची गोलंदाजी. आता मात्र सामन्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. एका बाजूला उसाटणे, एका बाजूला पलसपे संघ. दोन संघ बालाटे संघ ए पोल मधील लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज रमेश तयार. वेगवान गोलंदाज, सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा असणार अनिकेत डोपरी स्ट्राईकला. चांगला फटका खेळावा लागेल. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू उंचवर जरूर गेलाय. तिथे मात्र हा फटका जाईल सीमा पार. येतोय षटकार. सो मच. तर याच दरम्यान मी विनंती करेन पळसपेचे ग्रामस्थ आणि जेव्हा पळसपे संघ उतरतो त्यांना पुरस्कृत करणारे दिनेश बेडेकर साहेब त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. ती मात्र चान्स जरूर होती. तिथे मात्र
जेल अटेम्प्ट करायचा होता तिथे मात्र अनबॅलन्स झाला, चेंडू सीमा पार गेलाय. षटकाराने शिर धावफलक जाऊन पोहोचेल. 44 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार रमेश तयार गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता तिथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र डीप लॉंग ऑफला कुठल्याच प्रकारची चुकी न करत तिथे मात्र एक तर पूर्ण चोटी, दुसरीचा प्रयत्न आणि या चेंडूवर धावा कंप्लीट होतील. दोन धावेने शिर धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावर. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले आमचे ग्रामस्थ जनार्दन पाटील, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या दादा आपण मंचावरती. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले ते नेरे गावचे गोल्डन मॅन श्री साई सेवा पदयात्रा मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय संदीपजी म्हात्रे, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं खूप स्वागत आहे. नक्कीच चांगली लढत पाहायला मिळते. मान्यवरांचं इथे मात्र स्वागत या स्पर्धेनिशी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय तिथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू सीमा पार जाईल. दन 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 करत चौकार. मालक शैलेश शेठ पाटील नेरे त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करेन यायचं आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप स्वागत. आणि जनार्दन शांताराम पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले. त्यांचं सुद्धा खूप धन्यवाद. तर उसाटणे टीमची 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावर जरूर लागल्यात. 2 विकेटचं नुकसान आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अनिकेत डोपरी मात्र फटका सजवलाय बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय प्लॉट मध्ये. जातोय माइट हिट अनिकेत डोपरीच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार. तर 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 56 धावा धावफलकावर. काय हा वेग पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू जरूर डॉट फेकले होते. त्यानंतर अनिकेत डोपरीचा बोलबाला इथे मात्र पाहायला मिळाला. षटकार चौकारांची इथे मात्र बरसात दाखवत असताना सुरेख फलंदाजी ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ती फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 56 धावा धावफलकावर. एका षटकाची खेळी अजूनही बाकी असणारे दोन्ही संघांमध्ये बलाढ्य लढत पाहायला मिळते. एका बाजूला पळसपे आणि एका बाजूला पाहायला मिळते आपल्याला उसाटणे संघ. तर निश्चितच या स्पर्धेचा आनंद घेत असताना संपूर्ण इथे वाजे ग्रामस्थ एकत्र झालेत. त्यामध्ये प्रकाश बालराम पाटील आमचे सायकलचे पुरस्कर्ते, आमचे चेंडूंचे पुरस्कर्ते सागर मापाडी, आमचे अत्यंत जवळचे मित्र आमचे बंधू प्रदीप पाटील, हर्षद पाटील, योगेश भगत, नरेश भगत आणि सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी. हरेश भगत त्यांना जॉईंट सर्व स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि स्पर्धा सुरेख पळसपे आणि त्यांच्या विरुद्ध उसाटणे संघाला आपण पाहतोय. तर शेवटचा षटक उचलण्यासाठी गोलंदाज झालाय विनय गवंडी. जबाबदारी दिलीये. 56 धावा धावफलकावर लागलेत. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण. मुकेशला आपण पाहू. स्ट्राईकला फलंदाज असणार. पहिला चेंडू घेऊन असणार गोलंदाज तयार. इथे मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू जरूर होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू मागे गोलंदाज धावतोय तिथे मात्र या चेंडूवर मिळणार सिंगल निश्चित धावफलक पुढे जाणार. 57 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज येणार. तिथे आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत डोपरी. कमालीची फलंदाजी मागच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 30 धमकम दाखवेल का? 30 दशक तोच दरारा दाखवेल का? पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. विनयला आपण पाहू. विनय गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. स्लॉग ओव्हरचा षटक असणार आहे. हाणामारीचा षटक गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. चेंडू हवेत जरूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम उसाटणेला अनिकेत डोपरी बॅक टू द डगआउट. ज्यांची खास मेहनत आहे साहिल पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र
कुंजन शेठ पलसपे त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू या आपण मंचावरती. निश्चितच ही स्पर्धेची मजा आहे. एक खेळाडू बाहेर आला आणि सुपुत्र बाहेर आले आणि पिताश्री आतमध्ये गेले. एका संघामध्ये पिताश्री सुपुत्र यांची जोडी आपण उसटणे संघामध्ये पाहते. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे त्यांच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजक योगेश दादा मडवी आणि हितेंद्र दादा मडवी मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज अनिलजी डोपरी आपल्याला पाहायला मध्ये एक लिजन खेळाडू बरेच वर्षाचा अनुभव घेऊन मैदानात उतरलेत. इथे मात्र चांगली खेळी करावी लागेल. स्ट्राईक रेनला असणारे अनिलजी डोपरी इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर विनय असणारे चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. धावा कमी खर्च करावे लागतील. 57 धावा जरूर धावफलकावर लागलेत. 2 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजूनही या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 4 बॉलमध्ये धावा किती येतील आणि फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. इथे मात्र मोठा फटका येईल का बॅटमधून. इथे मात्र आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र चेंडूची अडवणी होईल. या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावर 58. 58 धावा. धावांना रोख दिले. चांगली गोलंदाजी विनयच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी विनय गवंडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल फेकलेत. फक्त धावा खर्च केल्यात 2. एक विकेटचं पतन त्याच्या नावावर पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार मुकेशला आपण पाहू. मुकेश ऑन स्ट्राईक असणार. इथे मात्र सेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका येईल का बॅटमधून. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि हा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू जात आहे सीमा पार. येतोय षटकार. तर याच दरम्यान आमच्या बाईकचे पुरस्कर्ते आणि आमचे आधारस्तंभ पिंटू शेठ पाटील यांचे खास समर्थक आणि त्यांचा इथे आपण पाहते इथे स्वागत येईल ते आमचे महेश पाटील उर्फ कालू. त्यांचं सुद्धा इथे हरिभक्त पारायण त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. तर त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या पुढची लढत होणार आहे. मी विनंती करेन श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा जितूआई जिते संघ दोन्ही संघाचे संघनायक आपण संपर्क साधा. तर चांगली मॅच पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचेल. 64 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. मुकेश मात्र आग ओकत असताना जरूर पाहायला मिळते. अनिकेत डोपरी बाद झाल्यानंतर स्वतः मात्र जबाबदारी घेत असताना आपल्या संघाची चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा असणार विनय तयार गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली बॉलची सांगता होत असताना तिथे जरूर पाहायला मिळेल सुरेख बॉल. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले ते महादू पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत सचिन पाटील A1 जोडी वाजे गाभातील दोन्ही मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते. ओके वाईट साठी रिव्ह्यू आलाय. डिसिजन आपल्याला लगेच. हा चेंडू असणार आहे वाईड. वाईट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ पिंटू शेठ पाटील यांचं सुद्धा इथे आगमन आणि त्यांचे सुपुत्र हितेश दिलीप पाटील त्यांचं सुद्धा इथे आगमन. गोलंदाज तयार. चांगल्या बॉलची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल 65 धावा जरूर धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. टेक्निकल प्रॉब्लेम आहे थोडासा. इथे मात्र वाईट लाईन दिसत नाही. तर ऑन अंपायर डिसिजन असणार आहे. डॉट बॉल पाहायला मिळेल. तिथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला होता. विनय असणारी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला मुकेश.
तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची अडवणी होणार तत्पूर्वी लेग्सबायच्या स्वरूपात धाव मिळेल 1 आणि या एका धावेने शिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 66 धावा धावफलकावर. 67 असणारे टार्गेट. काय राहणार काय बिघडणार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगली लढत दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला उसाटणे आणि एका बाजूला पळसपे संघ. तर निश्चितच याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले चेरोली गावातील जावई सन्माननीय बादलजी महात्रे त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. का नगमा कोई गुनगुनाने का गूंजने वाली है चौकों और छक्कों की शहनाई इस अंगना में मौका है मिलजुल कर क्रिकेट की खुशियां मनाने का। तो दोस्तों जय श्री कृष्णा, जय श्री राम, जय महाराष्ट्र, जय छत्रपति शिवाजी महाराज जी। तो आइए दोस्तों इस सेकंड इनिंग का आगाज करेंगे कुछ ही पलों के बाद में। उसके पहले हमने देखा था जो रनों का तूफान आया था, जो यहाँ पर हम देखेंगे टोटल 65 रन करते हुए बल्लेबाजी करते हुए बनाए थे। कमाल की उम्दा किस्म की बल्लेबाजी। तर याच दरम्यान मंचावरती उपस्थित असणारे आमच्या चिरवली गावातील जावई सन्माननीय बादलजी म्हात्रे त्यांना मी विनंती करेन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। आमचे अमयशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं इथे स्वागत केले जाईल। त्यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला मोलाची आणि प्रार्थनीय ठरली, तर त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत। रमय पाटील यांना मी विनंती करेन, आमचे अतिथी मान्यवर त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करते। प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि ती भारतीय संस्कृती जपत असताना सर्व पाहुण्यांचा आदर सत्कार। त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं ते जनार्दन शांताराम पाटील, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल। मी विनंती करेन अमयशेठ पाटील, तर मी जनार्दन दादांना विनंती करेन त्यांचं इथे स्वागत केलं जाईल। अमयशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाते। त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली। क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कधी ते निश्चितच आम्हाला दिसत नाहीत, मात्र ही नाईटची स्पर्धा आहे, वाजे गावाच्या अभिमानाची स्पर्धा आहे आणि तिथे त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली। तो दोस्तों यहाँ पर आए हुए तमाम मेंबरान का, मेहमानों का हम तहे दिल से धन्यवाद अदा करते हैं। कहते हैं रेगिस्तान भी हरे हो जाते हैं, रेगिस्तान भी हरे हो जाते हैं जब अपनों के साथ अपने खड़े हो जाते हैं। तो ऐसे तमाम अपने लोगों का हम दिल की गहराइयों से आभार प्रकट करते हैं, धन्यवाद अदा करते हैं कि आपने अपनी गरिमामय उपस्थिति से हम सभी को गौरवान्वित किया। तो एक त्यानंतर आमचे अतिथी मान्यवर सन्माननीय महादू पाटील त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल अमयशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते।
त्यानंतर सचिन पाटील त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. सचिन दादा पाटील यायचं आपण वाजे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि निश्चितच समाज कार्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिले. तर त्यांचं सुद्धा अमयशेठ पाटील यांना मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत केलं जाईल. हेलो मनोहर जी, कमाल की डिलीवरी थे यहाँ पर, डायरेक्ट हिट मारने का मौका था. क्रिकेट का रोमांच यहाँ पर देखने को मिलेगा. एक रन पूरा किया, दूसरा रन भी यहाँ पर निकलते हुए दोनों बैटर पहली गेंद पर. और जिस तरीके से बचपन में गोटी खेलते थे ना, गोटी ऐसे मारते थे, कोई पकड़ता था नहीं पकड़ता था, उसी तरह पर यहाँ पर 2 रन लेग बाई के माध्यम से आते हुए. तो यहाँ पर हमने पहले इनिंग में देखा रन फेस्ट देखने को मिला और सेकेंड इनिंग में देखते हैं यहाँ पर डबल 6 रनों का यहाँ पर पहाड़ पीछा कर पाते हैं या नहीं. माना की मंजिल दूर है, माना की मंजिल दूर है, लेकिन जाना जरूर है. पहली गेंद कमाल की गेंद डाली थी यहाँ पर रफ्तार से, काफी अच्छी रफ्तार के साथ में. और एक बार फिर से गेंद को लॉफ्ट कर दिया, हवाई फायर, फील्डर उसके नीचे आएंगे और इसी के साथ में पकड़ा खूबसूरत झेल, पहला विकेट फेल. और यहाँ पर हाफ वॉले की गेंद थी, सीमा रेखा बाहर भेजने का प्रयास था. ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी, फील्डर वहां पर मौजूद थे डीप मिड विकेट के रीजन में. अच्छा कैच यहाँ पर पकड़ते हुए, अपनी बाईं ओर दौड़ लगाते हुए लगभग 10 से 15 कदम दौड़ लगाई थी. उसके बाद ये कैच आसानी के साथ मुकम्मल करते हुए पहला बड़ा विकेट यहाँ पर गिरता हुआ. तर याच दरम्यान वाजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय मदन शेठ नारायण पाटील त्यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या जावयाचा संघ सन्माननीय संदेश पाटील उसाटणे त्यांच्याकडून सुद्धा या उसाटणे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही करतोय. खूप खूप धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. ओझा सर. जी मनोहर जी, आसमान से ठंडी बरस रही है, मैदान पर पैसे बरस रहे हैं. हैट्रिक लगाने पर आदरणीय बादल मात्रे जी, उनके माध्यम से 1000 रुपए का पारितोषिक दिया जाएगा और सिक्सर हिट लगाने पर 500 रुपए का पुरस्कार आदरणीय बादल मात्रे जी उनके माध्यम से दिया जाएगा. तो बहरहाल यहां पर ये देखिए विकेट गिरने के बाद में अगले बैटर मैदान पर पहुंचते हुए लेफ्ट आर्म गेंद, बेहतरीन गेंदबाजी. यहां पर उतना ही बड़ा ही क्लासिक ड्राइव देखने को मिलता हुआ गेंद जाते हुए एक्स्ट्रा कवर के रीजन में काफी अच्छी फुटवर्क यहां पर देखने को मिली. अगर रिप्ले में आप देखेंगे तो बहुत ही आनंद आएगा. लेदर बॉल की तरह ये हिट मारने का यहां पे प्रयास था. ये देखिए ऑन द राइज डिलीवरी थी, हल्के से बल्ले के बीच आने दिया, ड्राइव कर दिया. और यहां पर एलबीडब्ल्यू की हिट के साथ गिल्लियां बिखरती हुई थर्ड अंपायर की यहां पर सेवा ली जाएगी. थर्ड अंपायर की यहां पर सेवा ली जाएगी. डायरेक्ट हिट लगी गई है तो थर्ड अंपायर आएंगे और चेक करेंगे.
और इसी के साथ में डायरेक्ट हिट के साथ में गिल्लियां बिखरती हुई, बैटर को पता है कि क्या निर्णय है और सही निर्णय आउट होते यहां पर करा दिए गए। डायरेक्ट हिट लगी थी, बड़ा मौका यहां पर। अगले मुकाबले के लिए टॉस के लिए दोनों टीम से निवेदन, प्लीज जल्द से जल्द टॉस के लिए आप आइएगा। लेकिन बहरहाल कमाल के फील्डिंग, और इस एंगल से जो उन्होंने थ्रो किया था वो स्क्वायर लेग का एंगल था और वहां से उनको सिर्फ एक स्टंप दिख रहा था और उस स्टंप को धराशायी करते हुए, नेस्तनाबूद करते हुए एक बड़ा विकेट अपनी टीम के लिए यहां पर दिलाते, बहुत बड़ा विकेट अपने टीम के लिए दिलाते हुए। तो बहरहाल स्कोर की बात करेंगे, टोटल स्कोर तो 3 रन पर 2 विकेट के साथ में जो कतर में फीफा वर्ल्ड कप हुआ था उसकी फाइनल स्कोरिंग लाइन जो होती थी 1-2, 2-3, 3-1 ऐसे होता था। तो यहां पर पहला ओवर, तो पहले ओवर में ताबड़तोड़ विकेट निकालते हुए अपनी टीम के लिए कमर तोड़ते हुए, और पहले इनिंग के पहले ओवर में रन बने थे 9, उसके बाद दूसरे ओवर में 31 रनों का जो पहाड़ आया था, 22 रनों का जो पहाड़ आया था, उसने समीकरण पूरे तरीके से बदल दिए थे। और उसके बाद में जो मोमेंटम मिला था वो मोमेंटम की वजह से 65 रनों का आंकड़ा पहुंचने का प्रयास यहां पर उनके माध्यम से किया गया था। तो बहरहाल 66 रनों का पीछा करते हुए काफी दबाव में यहां पर टीम लेफ्ट आर्म गेंदबाजी, कमाल की हिट यहां पर लगाई गैप में और गेंद दनदनाती, सनसनाती एक्स्ट्रा कवर के रीजन में आता हुआ दमदार चौका। तो यहां पर देखिए कमाल की गजब की टाइमिंग के साथ में बेहतरीन फुटवर्क, फ्रंट फुट पर गए, ड्राइव किया, कमाल का नेत्र दीपक फटका यहां पर आते हुए। अगली गेंद यहां पर लीडिंग फील्डर मौजूद और 3rd विकेट, तीसरा विकेट शॉर्ट गली में और बॉलर की निकल पड़ी। और यहां पर देखिए कमाल की गेंदबाजी करते हुए पहले ही ओवर में 3 बड़े विकेट, 3 महारथी विकेट यहां पर हासिल करते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल 7 रन और 3 विकेट के नुकसान पर। अगर वो चौका नहीं लगा होता तो स्कोर लाइन जो है 3 पे 3 होता, लेकिन अभी भी कुछ कहा नहीं जा सकता, दोनों टीमें काफी मजबूत टीमें। तो यहाँ पर आदरणीय बाला म्हात्रे जी, उनके माध्यम से हैट्रिक के लिए 1000 रुपए, सिक्सर मारने के लिए 500 रुपए, 100 रुपए, सिक्सर मारने के लिए विकेट निकालने पर 100 रुपए का पुरस्कार यहाँ पर दिया जाएगा। मेडन का 500 रुपए यहाँ पर दिया जाएगा। तो देखिए रनों की बारिश के साथ साथ यहाँ पर पैसों की भी बारिश होती हुई, तो सभी खिलाड़ियों के लिए प्रोत्साहन हेतु आदरणीय बादल म्हात्रे जी और आदरणीय मनीष गौते जी नेरे, आपसे विनम्र निवेदन, प्लीज आप जल्द से जल्द आइए। अगले गेंदबाज यहाँ पर आएंगे, जीतेश मडवी यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आएंगे और उनके लिए प्लेटफॉर्म पूरी तरीके से सजा हुआ है, संवारा गया है। 3 विकेट, बेशकीमती विकेट यहाँ पर निकाले गए हैं, लेकिन जो टीम मोरिया 11 पलस्पे की टीम है, काफी खतरनाक टीम है। भले 3 विकेट गिरे हैं लेकिन उनके हौसले जो हैं अभी भी काफी बुलंद है। लेकिन वहीं ओसा टने की टीम की बात करेंगे तो जिस अंदाज में और जिस राजशाही अंदाज में उनके बैटरों ने बल्लेबाजी की थी, उनके गेंदबाज भी पूरी तरीके से इस मुकाबले में अपना योगदान देते हुए पूरी तन्मयता के साथ, ईमानदारी के साथ, लाइन और लेंथ के साथ, वेरिएशन के साथ में कमाल की गेंदबाजी करते हुए पिछले ओवर में अमर हिलाल ने पूरी यहाँ पर मौर्या 11 पलस्पे की टीम को पूरी तरीके से हिला के रख दिया, झकझोर के रख दिया। 3 विकेट यहाँ पर निकालते हुए कमाल की गेंदबाजी, अमर हिलाल बेहतरीन गेंदबाजी के साथ नए गेंदबाज काफी लंबे चौड़े कट के उछाल लेते हुए गेंद की ये
और इसी के साथ ये वाइड करा दी गई थी। और 6.5 फुट का ये खिलाड़ी जब इसके हाथ से गेंद रिलीज होती है हाइट के ऊपर से तो लगभग 7.5 से 8 फुट पहुंच जाती है। काफ़ी अच्छा रन अप इनका, और उसी रन अप का यहाँ पर फ़ायदा उठाने का प्रयास कर रहे थे, लेकिन ये गेंद बाउंसर यहाँ पर डालने का प्रयास था और गेंद जो है सेकंड माले पर पहुंची थी और वहां पर अंपायर ने अपने विंग्स खोलते हुए ऐलान किया कि ये वाइड गेंद है। तो जीते इसे काफ़ी लंबा रन अप यहाँ पे, और अमूमन रायगढ़ में इतने लंबे रनर अप काफ़ी कम देखने को मिलते हैं। ओह क्या कमाल की डिलीवरी थे, यहाँ पर टप्पा गिरने के बाद अंदर की तरफ आई, लेग बाई के बैट के माध्यम से ये रन आता हुआ। गेंद लेग साइड की तरफ मारना चाहते थे, काफ़ी रफ्तार थी इस गेंद पर, और रफ्तार की वजह से यहाँ पर चकमा देते हुए बैटर को एक और रन जोड़ता हुआ, और यहाँ पर रनों का पूरी तरीके से अकाल यहाँ पर पड़ता हुआ आप आसमान में देखेंगे, एक भी सितारे आपको नहीं दिखेंगे, चंदा मामा भी गायब हो गए। और उसी तरीके से यहाँ पर बल्लेबाजी टीम मौर्या 11 पड़ोसी की टीम के रन गायब होते हुए, और यहां पर उछाल लेते हुए गेंद थी, गेंद के ऊपरी हिस्से को लगे, फील्डर वहां पर मौजूद थे, उनके हाथों से गेंद छिटक गई थी, एक रन पूरा किया, दूसरा रन भी यहां पर मुकम्मल करते हुए। ये देखिए उछाल का यहां पर फायदा उठाने का प्रयास था, गेंद गई थी लॉन्ग ऑफ के रीजन में, फील्डर वहां पर मौजूद थे, दौड़कर गेंद को पकड़ने का प्रयास था, चूके पूरी तरीके से और सही तरीके से जो एलिवेशन चाहिए रहता है बल्ले को वो सही तरीके से नहीं आता, लेकिन फिर भी 2 रन यहां पर दौड़कर हासिल करते हुए दोनों बैटर स्कोर पहुंचता हुआ टोटल 11 रन। किरण भोईर उनके बल्ले से निकलता हुआ यह पहला 2 रन आता हुआ, और पहले हम बात करेंगे जो विकेट गिरे थे उसकी भरपाई यहां पर करने का प्रयास करते हुए। और ये राइजिंग डिलीवरी थी, गेंद को घूमकर मारना चाहते थे लेग साइड की ओर, उनके बदन को लगी गेंद, गेंद को मारना चाहते थे गोवंडी और गेंद चली गई भिवंडी। 1 रन के लिए अक्रॉस द लाइन पूरी तरीके से बीट किया, काफी अच्छी गेंदबाजी यहां पर देखने को मिलती हुई। और हम बात करेंगे इस गेंदबाज की, तो जब 1980 में वेस्ट इंडीज का दौर हुआ करता था, माइकल होल्डिंग, माल्कम मार्शल जैसे खूंखार, जोएल गार्नर, एंडी रॉबर्ट्स जैसे खतरनाक गेंदबाजी किया करते थे, बल्लेबाजों में खौफ पैदा करते थे, उसी तरह का खौफ यहां पर पैदा करते हुए गेंदबाज। और ये देखिए बल्ले के ऊपर हिस्से को लगी गेंद जाते हुए स्क्वायर लेग के रीजन में, डीप स्क्वायर लेग के रीजन में 1 रन मुकम्मल किया। अच्छी फील्डिंग वहां पर, अच्छा थ्रो और अच्छा बैकअप देखने को मिलता हुआ 1 ही रन यहां पर मिलेगा। तो अभी तक काफी दबाव में अभी तक बनाए रखा है टीम मौर्या 11 पलिसपे की टीम को, और यहां पर उनको अपने अप्रोच को चेंज करना पडेगा। तर याच दरम्यान मी विनंती करेन रोटपाली संघाचा श्याम स्पोर्ट्स रोटपाली आणि आराध्या स्पोर्ट्स जितवाई जिते संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधा। इथे जिते संघाचा संघनायक उपस्थित आहे, तर श्याम स्पोर्ट्स रोटपाली संघाचा संघनायक दोन्ही संघनायक उपस्थित झालेत। या षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत, और यहां पर कामयाबी पाई वाइड इज लॉन्ग ऑफ के रीजन में, बेहतरीन कैच पकड़ा उज्जवल ने, और हम उनके उज्जवल भविष्य की कामना करते हैं। एक बड़ा विकेट यहां पर, बैक टू दी डग आउट। और यहां पर एक और चौथा विकेट गिरता हुआ टीम मौर्या 11 पलिसपे की टीम के लिए। काफ़ी अच्छी टीम, और ये 2 टीमें काफ़ी मजबूत टीमें, इन दोनों के बीच में काफ़ी अच्छा संघर्ष चलता हुआ। 13 रन पर टोटल 4 विकेट, 13 रन पर 4 विकेट के साथ काफ़ी दयनीय स्थिति यहाँ पर मौर्या 11 पलिसपे उनकी टीम के लिए। और दोनों ओपनर गेंदबाज जो है अपने टीम के लिए सही काम करते हुए, बड़े बड़े विकेट निकालते हुए, जीतेश एम यहाँ पर अच्छी गेंदबाजी करते हुए बड़ा विकेट निकालते हुए अगली गेंद के लिए। और ये फुल टॉस, लो फुल टॉस डिलीवरी थी, यहाँ पर कहीं पर भी मार सकते थे, लेकिन जो एरिया उन्होंने चुना वो स्क्वायर लेग के रीजन में। और इसी के साथ ओवर समाप्त होते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 13 रन, 2 ओवर के बाद 13 रन। तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले मुंबई हायकोर्टचे ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर साहेब, आणि त्यानंतर सिनियर पोलीस इन्स्पेक्टर नवी मुंबई हिवाले साहेब, त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले, आणि त्यांच्या समवेत श्री हर्षल जमजडे साहेब उद्योगपती पनवेल, आणि श्री अरुण पोपेटा दक्ष प्रॉपर्टीचे मालक, या 4 मान्यवरांचे इथे शुभागमन झाले। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते। सन्माननीय सिनियर पोलीस इन्स्पेक्टर नवी मुंबई हिवाले साहेब आणि त्यांचं इथं शुभागमन।
तो यहाँ पर काफी किफायती गेंदबाजी देखने को मिलती हुई और हमारे बीच में हमारे साथी जोशी प्रॉपर्टीज के रीड की हड्डी और तर याच दरम्यान A1 जोडी गोपीनाथ माधव पाटील आणि त्यांच्या समेत गणपत पाटील आमचे कोळी मामा त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मी दोघांनाही विनंती करेन या आपण मंचावरती. आणि आमचे माजी खेळाडू महेंद्र पाटील क्या बात आहे. हरिभक्त पारायण काळूराम आप्पा यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले. और यहाँ पर काफी उछाल लेते हुए डिलीवरी बाउंस. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले ते मुंबई हायकोर्टचे सन्माननीय ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर साहेब आणि त्यांच्या समवेत श्री हर्षल जमदडे साहेब उद्योगपती पनवेल आणि श्री अरुण पपिडा साहेब दक्ष प्रॉपर्टीचे मालक या सर्व मान्यवरांचे आणि त्यांच्या समवेत मोहन कदम साहेब सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते. या स्पर्धेवरती असणारं प्रचंड प्रेम आमच्या पिंटू शेठ सामना 2 मिनिटं थांबवायचंय आणि आमच्या पिंटू शेठ दिलीप शेठ पाटील यांच्यावरती असणारं प्रचंड प्रेम आणि या स्पर्धेमध्ये आमच्या मान्यवरांचे स्वागत आहे. प्रीमियर लीगची स्पर्धा असो वाजे गावामध्ये क्रिकेटचं आयोजन असो त्यांची उपस्थिती ते आम्हाला नेहमी लाभते. ते मुंबई हायकोर्टचे सन्माननीय ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर साहेब त्यांची इथे उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभले. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय खूप खूप स्वागत. चला सामना सुरू करायचंय. तो मान्यवरांचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इथे स्वागत केले जाते. मैच ऑन करायचे. सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाएंगे हम एक बार फिर से ओझा सर के पास. तो यहाँ पर आए हुए तमाम मेहमानों का एक बार फिर से पुनः स्वागत करते हुए लिए चलते हैं क्रिकेट के इस दुनिया में. और यहाँ पर ये देखिए डीप स्क्वायर लेके रीजन में गेंद को मार दिया था. 1 रन पूरा करते हुए दोनों बैटर 1 रन जोड़ता हुआ. इसी 1 रन के साथ में टोटल स्कोर की बात करेंगे तो स्कोर पहुंचता हुआ 15 रन. तो मनोहर भाई, वैभव भाई, आप देखेंगे पूरा आसमान देखिए, चारों तरफ आसमान में नजर घुमाइए, आपको एक भी तारे और सितारे नहीं मिलेंगे क्योंकि सारे तारे सितारे आज हमारे इस मंच पर मौजूद हैं. अगली गेंद के लिए लेफ्ट आर्म पे कमाल की डिलीवरी और इसी के साथ में अंपायर की उंगली आसमान की ओर, बैटर चलेंगे पवेलियन की ओर. अब बजेगा डीजे का शोर. दोस्तों कहते हैं कुछ रिश्ते पंछियों के समान होते हैं. हाथ में जोर से पकड़ोगे तो मर सकते हैं, लूज छोड़ोगे तो उड़ सकते हैं, लेकिन अगर प्यार से रखेंगे तो वो जिंदगी भर साथ निभाते हैं. तो ऐसे ही जिंदगी भर साथ निभाने वाले रिश्तों के स्वरूप में हमारे दोस्त, हमारे अजीज मित्र सभी लोग यहाँ पर आए हैं. हम सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत करते हैं. तो बहरहाल यहाँ पर काफ़ी कमाल की गेंदबाजी देखने को मिलती हुई और अभी तक टोटल बात करेंगे स्कोर अभी 15 रन और टोटल विकेट 5 विकेट. 15 रन 5 विकेट के हिसाब से मतलब हर 5 रन पे 1 विकेट जो है उसका बलिदान यहाँ पर उनको मिलता हुआ. तो बहरहाल काफी अमर हिलाल यहाँ पर विकेटों के माध्यम से हिला के रख दिया पूरी टीम को. और ये देखिए काफी तेजी के साथ गेंद अंदर की तरफ आई, डायरेक्ट हिट मारने का मौका था, चूका यहाँ पे नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो शॉर्ट कवर के रीजन से और गेंद जब तक पहुंची डीप स्क्वायर लेग के रीजन में मौका था 2 और रन यहाँ पर हासिल करने का. 2 और रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 17 के घर पे 17 रन 5 विकेट के नुकसान पर. तो इसी के साथ इस ओवर की समाप्ति 3 ओवर 17 रन 5 विकेट.
याच दरम्यान नाणेफेक इथे केली जाईल. श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या आराध्या 11 जितू आई जिते संघ, दोन संघामध्ये नाणेफेक होईल. आणि मी विनंती करेन आमच्या मुंबई हायकोर्टचे ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर साहेब त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. मी साहेबांना विनंती करेन, आमच्या प्रीमियर लीगच्या स्पर्धेला सुद्धा त्यांनी भेट दिली होती आणि त्यांचं इथं शुभागमन झाल्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. दोन संघाने पोहोचलेत, श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आपण संघ पाहते आराध्या 11 जितू आई जिते. या दोन संघादरम्यान हे नाणेफेक केली जाते. क्षीरसागर साहेब ॲडव्होकेट त्यांच्या शुभ हस्ते. तर नाणेफेक जिंकल्या आराध्या 11 जितू आहे जिते या संघाने नाणेफेक जिंकले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आलेले अतिथी मान्यवर, सामना चालू करायचे, मॅच ऑन होईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेले. टोटल स्कोर 17, 3 ओवर के बाद 17-12 गेंदों पर टोटल 50, 12 गेंदे और 50 रन की जरूरत है इस मुकाबले में. और मुकाबला जो है यहाँ पर काफी अच्छी गिरफ्त में रखने का प्रयास करते हुए विजय यहाँ पर गेंदबाजी की कमान संभालेंगे. तो 12 गेंदे 50 रन के साथ 25 रन प्रति ओवर के हिसाब से यहाँ पर रन बनाने का प्रयास. और ये लेफ्ट आर्म गेंदबाजी काफी तेजी के साथ में शॉर्ट फाइन लेके रीजन में फील्डर वहां पर मौजूद थे. 2 फील्डर, उन्होंने गेंद को गैदर किया. समीकरण बदलते हुए 11 गेंदों पर 49 रनों की जरूरत इस मुकाबले में बड़ी जीत हासिल करने के लिए. और इसी बीच में इंपीरियल इंफ्रा केमिकल्स के डायरेक्टर सर्वे सर्वा संजीव सजवान जी, उनके माध्यम से इस टूर्नामेंट के लिए बहुत बहुत शुभकामनाएं उनके माध्यम से दी गई है. उनके मित्र कमाल की डिलीवरी, काफी बेहतरीन यहाँ पर डिलीवरी डालते हुए. रफ्तार काफी अच्छी थी, लाइन और लेंथ काफी बेहतरीन थी. उसकी वजह से ये डॉट गेंद निकालने में कामयाब होते हुए, लेफ्ट आर्म गेंदबाजी करते हुए बेहतरीन उम्दा किस्म की यहाँ पर गेंदबाजी देखने को मिलती हुई. और यह जड़ में डाली गई थी गेंद, जड़ का खोद कर निकालते हुए गेंद को मार दिया था ऑफ साइड की तरफ और वाइडीज लॉन्ग ऑफ के रीजन में दौड़कर 1 रन मुकम्मल करते हुए. और इसी 1 रन के साथ में स्कोर पहुंचता हुआ 19 के घर पे 19 रन अभी तक बना चुके हैं. और रनों का जो पहाड़ उनको हासिल करना है, पीछा करना है, वो काफी दूर उनसे पहुंचता हुआ. और ये घूमकर मारना चाहते थे, कमाल की गेंदबाजी यहां पर देखने को मिलती हुई. लेग साइड की तरफ मारना चाहते थे और ऑफ स्टंप के बाहर आकर सफल करने का प्रयास था. ये सीधी डिलीवरी यहां पर रखी थी, सही लाइन और लेंथ के साथ में पूरी तरीके से बीट करते हुए बैटर को. और इसी के साथ में डॉट गेंद के साथ में विजय यहां पर भंडारी काफी अच्छी गेंदबाजी करते हुए. और यहाँ पर ये देखिए काफी अच्छी डिलीवरी, ये चूके पूरी तरीके से बीट करते हुए यहाँ पर बैटर को. और गेंद यहाँ पर ऑफ साइड की तरफ चली गई थी. और 1 रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर 1 रन के साथ में टोटल स्कोर की बात करेंगे तो स्कोर पहुंचता हुआ 20 रन पर. कमाल की डिलीवरी, एक बार फिर से बेहतरीन यहां पर गेंदबाजी का नमूना पेश करते हुए अपने टीम के लिए उम्दा किस्म की गेंदबाजी करते हुए सिर्फ 3 रन इस ओवर में दिए हैं. और 3 ओवर के साथ में अजय भंडारी का बेहतरीन ओवर यहां पर समाप्त होता हुआ. टोटल 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 20, 4 ओवर के बाद 20 रन. आसमानी टोला 6 रन.
आणि गोपीनाथ महादू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभले। तर दोन्ही मान्यवरांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते। नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर को गेंद लेकर यहां पर जाते हुए लॉन्ग ऑन के रीजन में 1 रन यहां पर हासिल करते हुए अपने टीम के लिए इसका पहले बेहतरीन हिट यहां पर लगाया था। जो डिफरेंस था वो काफ़ी दूर उनके पहुंच से 4 गेंदों पर 40 रन की ज़रूरत है। और पहले अगर अच्छे हिट ऐसे देखने को मिले होते तो उसका नतीजा कुछ और होता था। बहरहाल एक बार फिर से आसमानी, रहमानी, सुलेमानी, लुकमानी, बिरयानी सिक्सर आता हुआ 6 रनों के लिए। और यहाँ पर कहते हैं अब पछताए होते क्या जब चिड़िया चुग गई खेत, और ये तसल्ली वाले हिट यहाँ पर लगाते हुए। और एक बार फिर से ये फुल टॉस गेंद थी लेग स्टंप की ओर, दिशा भर दी गेंद को और डीप स्क्वायर के रीजन में आता हुआ 1 और रन, और इसी के साथ 1 और रन की बढ़ोतरी। और ये रन ना काफ़ी होंगे 66 रनों तक पहुंचने के लिए। बहरहाल 34 रन अभी तक बना चुके हैं 66 रनों का यहाँ पर पीछा करते हुए। तो काफ़ी अच्छी गेंदबाजी देखने को मिली, और जिसकी वजह से यहाँ पर जीत की दहलीज की ओर पहुंचती हुई टीम। और ये देखिए बेहतरीन यहां पर हिट देखने को मिलते हुए डीप स्क्वायर लेग के रीजन में आता हुआ, फ्लैट 5G की स्पीड से आता हुआ ये तेज तर्रार सिक्सर। ये पहले से बल्ला लेकर तैयार थे, उन्हें पता था लेग साइड पर अगर गेंद आएगी तो उसको भेज दिया लेग स्टैंड की ओर 6 रनों के लिए। कमाल की हिट, देर सबेर से आता हुआ ये हिट। और यहाँ पर ये देखेंगे इसी के साथ में आउट करा दिए गए, और इसी के साथ में ये बहुत बड़ी जीत हासिल करते हुए बड़ा खिताब, मैन ऑफ द मैच का खिताब जाता है धनंजय हिलाल को, जिन्होंने हिला के रख दिया अपनी बल्लेबाजी से, अपनी गेंदबाजी से। 29 टोटल रन उन्होंने बनाए, 9 गेंदों पर 29 रन और 1 विकेट निकालते हुए। ऑलराउंड परफॉर्मेंस के लिए मैन ऑफ द मैच का खिताब जाएगा धनंजय हिलाल। तर निश्चितच इथे स्वागत समारंभाकडे आम्ही वळणार आहोत। तर धनंजय हिलाल या सामन्याचे सामनावीर, आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन इथे मुंबई हायकोर्टचे आमचे ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर साहेब त्यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड धनंजय हिलाल इथे खेळाडू ठरते। मी क्षीरसागर साहेबांना विनंती पुन्हा एकदा करेन, प्रीमियर लीग मध्ये सुद्धा साहेबांची उपस्थिती आम्ही पाहिली, आणि आमचे पिंटू शेठ आमच्या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आणि ज्यांच्या